एक महत्त्वाची अपडेट खासदार सुप्रिया सुळे बीडमध्ये दाखल झालेल्या आहेत। देशमुख कुटुंबाची सध्या त्या सांत्वनपर भेट घेत आहेत। ही थेट लाईव्ह दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। सुप्रिया सुळे आता या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। देशमुख कुटुंबाची त्या सांत्वनपर भेट घेत आहेत। देशमुख कुटुंबासोबत त्या चर्चा करत आहेत। सोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड असल्याचं पाहायला मिळतंय। राष्ट्रवादी युवतीच्या पदाधिकारी सक्षणा सलगर देखील आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत आणि आता त्या देशमुख कुटुंबासोबत चर्चा करतायत। तर सुप्रिया सुळेंचा आजचा हा बीडचा दौरा आहे। देशमुख कुटुंबाची भेट घेतल्यानंतर त्या मुंडे कुटुंबाची देखील सांत्वनपर भेट घेणार आहे। तर देशमुख हत्या प्रकरणानंतर पहिल्यांदाच सुळे मस्साजोगमध्ये दाखल झाल्यात, तर तिकडे परळीमध्ये महादेव मुंडेंच्या कुटुंबियांना देखील त्या सांत्वनपर भेट देणार आहेत। बजरंग सोनवणे आणि जितेंद्र आव्हाड त्यांच्या सोबत असल्याचं आपल्याला दिसतंय। संतोष देशमुख यांच्या पत्नी आणि मुलीसोबत त्या चर्चा करतानाची दृश्य ही आपण पाहतो। ही थेट लाईव्ह दृश्य आहेत। सुप्रिया सुळे सध्या देशमुख कुटुंबाची भेट घेण्यासाठी दाखल झालेले आहेत। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आलेली होती आणि या संदर्भात हे प्रकरण महाराष्ट्रभर गाजतंय। अनेक आरोपींना या संदर्भात अटक करण्यात आलेली आहे। कृष्ण आंधळे या प्रकरणातला जो आरोपी आहे तो मात्र अद्यापही फरार आहे। तर आता सुप्रिया सुळे या ठिकाणी सांत्वनपर भेट देण्यासाठी पोहोचलेल्या आहेत। संतोष देशमुखांच्या कुटुंबाची त्या भेट घेत आहेत। संतोष देशमुखांची पत्नी, मुलगा आणि मुलगी वैभवी यांच्यासोबत त्या चर्चा करत असतानाची ही थेट दृश्य आपण पाहतोय। तर सुप्रिया सुळे यांच्यासोबत आमदार जितेंद्र आव्हाड आणि खासदार बजरंग सोनवणे देखील उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। राष्ट्रवादी युवतीच्या पदाधिकारी सक्षणा सलगर देखील आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत। महत्त्वाची चर्चा सुप्रिया सुळे या करत असल्याचं दिसतंय। संतोष तिथपर्यंत पोहोचले आणि तिथे मग ते असं बरोबर पूर्ण गावाला मारून असा त्यांचा प्लॅन होता, पण तो अनसक्सेसफुल झाला। सक्सेस न व्हायचं कारण गाडी असल्यामुळे त्यांना गाडी रिटर्न घ्यावं लागली। गावातली पोरं होती। ज्या दिवशी आरोपी 9 तारखेला जी घटना झाली त्या दिवशी आमच्या गावाल्याने सांगितलं होतं की आरोपीचा फोन चालू आहे 12 वाजता। रात्री पण होता, रात्री सुद्धा फोन चालू। त्या दिवशी सुद्धा पोलीस प्रशासन फक्त म्हणत होते तुम्ही अंत्यविधी करा, आम्ही आपण हुडकू, फक्त अंत्यविधी करा आपण हुडकू। फोन चालू असता आम्ही त्यांना सांगितलं चालू आरोपीचा फोन चालू आहे, फोन लागतोय। ज्यावेळेस माझ्या काकांनी फोन लावून म्हणजे सांगितलं की माझ्या भावाचं असं असं झालंय, तुम्ही पकडा, ते फक्त इतकंच सांगत होते की ह्या टायमापर्यंत तुमचा भाऊ 20 मिनिटांमध्ये घरी पोहोचला, आम्ही सोडवतो। म्हणजे ज्यापर्यंत आमच्या हातात डेड बॉडी येत नव्हती तोपर्यंत माझा चाचा त्यांना कॉल करून विचारत होता तुम्ही कधी 36 कॉल कधी आणू, म्हणजे तेव्हा ते सांगत होते 20 मिनिटात आणून सोडतो, 10 मिनिटात आणून सोडतो। इथपर्यंत आले। आरोपी फोन करा 20 मिनिटांमध्ये सोडतो तर आम्ही समजलं की डेट झाला, लगेच फोन बंद करा। समजलं म्हणजे माहित होतं 12पर्यंत त्यांचा फोन चालू होता, त्यावेळेस पोलिसांनी तो खरं तर आवादा कंपनीकडे जे 2 कोटी मागितले ते कुठल्या कारणासाठी होते, तो इलेक्शन फंड होता। ते इलेक्शनच्या दरम्यान तो फंड मागितला गेला इलेक्शन, आणि हे सगळं कारण त्या फंडातनं आणि मग त्याच्या फंडातनं तरी रिफ्युजल आलं, रिफ्युजल नंतर ही ऑर्डर एक आरोप केला। दुसरा त्यांनी त्या खंडीमध्ये सुद्धा ह्यांचं नाव म्हणजे हेच मागवत होते म्हणून की अण्णा म्हणजे असं त्यांनी पण दाखवलं। 2-2.5 तास मार करू हा बघत होता। आम्ही ते तपासला विचारलं ना की ऐकण्यासारखं नाही ते। या प्रकरणामध्ये 6 तारखेपासून 11 तारखेपर्यंत लोकल पोलिसांना जो तपास केलाय त्यात सगळं बोलणार। जोपर्यंत प्रकरण सीआयडीकडे जात नव्हतं तोपर्यंत ह्या स्थानिक पोलिसांनी तपास केला, त्याच्यामध्ये सगळे म्हणजे सगळ्या त्यांनी सोडून दिले। तर गीते म्हणून एक कॉन्स्टेबल आहे, तो कंटिन्यू ह्या सगळ्या संबंधिताच्या कॉन्टॅक्टमध्ये होता आणि तो PI असेल, PSI असेल किंवा DYSP असेल यांच्याशी त्यांचं बोलणं करून येतो। पण यांच्यात एखादा प्रमुख मानणं माझी तरी अशी आहे की वाल्मिकच्या जेलमध्ये ज्या बॅरॅकमध्ये
दररोज इथली काही 2-4 पोरं मस्ती करतात, त्यांना अरेस्ट होते, 2 दिवसात त्यांना जेल कस्टडी होते. ते जाऊन वाल्मिकच्या बॅरॅकमध्ये बसतात आणि बॅरॅकमध्ये त्याची सेवा करतात. जरा बाहेरचं जेवण जातं, मस्त सगळं व्यवस्थित चालू आहे, मसाज बिसाज. आणि 6 तारखेच्या आधी पण अशा खूप केसेस घडतात. इथं येऊन खंडन मागतात. त्या आवाजा कंपनीमध्ये त्यांनी 50 लाख रुपयाला दिलेली. त्याच्यात तिथला एक अधिकारी त्यांनी अगोदर उचलून नेला होता. शिंदे म्हणून आहे. आम्हाला सुद्धा माहित नाही ते, आम्हाला काही संबंध नाही, माहिती नाही ते आरोपी का जेव्हा त्याचा अधिकारी उचलून नेला त्या टायमाला त्यांनी खंडणी दिल्या म्हणून त्यांना सोडलं. पण त्याच्यातला एक आरोपी कुठं अटक झाला नाही. ऑफिसमध्ये पण देतात ना त्याला एखादा. आणि ह्यांनी काय केलं, सगळं रेकॉर्ड डिलीट करत चालले. तिथे गेले ते कोण डिलीट करतं? आता पोलीस प्रशासन डिलीट करतं का ह्यांचे लोक डिलीट करतात, पैसे देऊन आम्हाला काय माहिती. की आपल्याकडे सगळा डेटा नाही. आम्ही काही सापडला व्हिडिओ काही डिलीट झाल्या. पोलीस प्रशासन कसं काम करतं? कैलास या फडणवीस देशमुख कुटुंबासोबत सध्या चर्चा होत आहेत. या प्रकरणामध्ये पोलीस पत्रकार परिषदच घेत नाहीये असं सुप्रिया सुळे यांनी कैलास फडचं नाव स्टेटमेंट आहे केलंय. आणि आरोपी म्हणून कैलास फड यांचा मुलगा. अरे मला नाव नाही माहिती एसपीला. सेम बापूंच्या केसमध्ये वाल्मिक कराड, त्यांनी वाल्मिक कराड नावच नाही दिलं, वाल्मिक अण्णा, त्यामुळे सुटला तो. हे व्यवस्थित नावं पण 12 दिवस या फर घेतली नव्हती. त्यावेळेस बरोबर. त्यावेळेस ती या फर घेतली. एसपी त्यावेळेचे पण त्याचं नाव म्हणलं की या फर घेतलं होतं. तो एकदम सिरियस काय करायचं? मला प्रशासनावर विश्वास नाही राहत. आणि गुडती शेंडा त्यामध्ये कुणी असो, मंत्री असो, संत्री असो, काही घेणं देणं नाही आम्हाला न्याय. आम्हाला अशी अपेक्षाच नाही न्याय भेटत नाही. लवकर न्याय मिळाला तर हे लेकरं कधी कधी शिकतील बघा ताई. लवकर जर न्याय मिळाला काय अवघड आहे. ताई असं होऊ शकतं, ह्यांच्या जामीवर तर सुटले ताई, हे जामीवर तर सुटले. आमचा एकही माणूस गावातला मला बाहेर दिसणार नाही, कोणत्याच कामाला गेला नाही. थोडा त्रास होईल आम्हाला. तरी आता भावना अशी झाली आहे की समजा माझे वडील प्रमुख होते तर त्यांच्यावर ही वेळ आहे तर बाकी सामान्य लोकांचं त्यांनी कसं करायचं. आणि आता हे जर यांना जर काही नाही झालं तर ते उद्या बाहेर येतील. नाहीतर हे असे यांचं जे मेन कोण आहे त्यांनी जर ह्यांना जरी आज फाशी झालं तरी त्यांनी दुसरे 7 बनवले तर बाकीचे सगळे घाबरणारच ना. बाकीचे कसे बाहेर येतील. ऐका ताई. आईला बोलायचं. संतोष देशमुख सरपंच असं सगळ्या गावाचं सगळं केलं, चांगलं केलं, न्याय निवाडला, सगळं केलं. त्या दिवशी थोडेफार काय भांडणं झाले असते, तो नको म्हणला असं, करू नका, मारू नका. त्या माणसाला हे का आवडलं नाही? आवडलंच नाही ना, म्हणून त्यांना हे केलं. ह्यात सगळे कोण असते तर दोषी, माझ्या लेकराला मारणारे ह्यात सगळे मनीषच असते. कोण असेल फौजदार असतील, कोण जमादार असतील, काय असतील काय असतील, फक्त ह्यांच्यावर पूर्ण दोष का. नंतर माझे लेकरं गेल्यावर ह्यांना दिशा तर दाखवा, काही तर झालं असतं, थोडंफार तर काय हातपाय मोडून तर माझं लेकरू सापडलं असतं. हातपाय तर मोडून आज तुमचा भाऊ तुम्हाला बघायला भेटत होता. त्यांना काहीच भेटलं नाही, त्यांना काहीच पडू दिलं नाही. का बरं? त्यांना माझं कसं लेकरू आहे, कसे हे आणला मारे कर्यांना काही लेकरं नसतील का, बायका नसत्याल का, ह्यांना कोण नसल, त्यांना आई नसतील का, त्यांना वडील नसतील का, त्यांना का केलं एवढं, त्यांना काय करायचं, त्यांना काहीतरी करायचं. आमच्या गाववाल्याला सांगायचं, आमचे गाववाले सगळे बोलवायचे, काहीतरी ठरवायचं. असं एकट्या माणसाला म्हणून असं करायचं का. करताना पण काय वाटलं असेल, मला काय वाटत असेल, मी त्याची आई असं, मी स्वयंपाक करून ठेवला माझ्या लेकराला सोपा सोडा. 5च रिंग वाजल्या माझ्या नंतर माझा फोनच बंद झाला. नंतर केला तर स्विच बंद झाला. दादाचा फोनच लागत नाही रे. मला मी दादालाच बघतो ग.
लई माझं लेकरू कुणी होतं कुणी म्हणजे कुणालाय कुणीच म्हणत बिगर कुणी कोणच म्हणत नाही. मी काय करू आता? मी कुठं माझं लेकरू शोधू? काय करू? काय आरोपी असतील, कुठून असतील, उडता असेल, शेंडा असेल, काय असेल, पूर्ण आरोपी करा. नाहीतर पुन्हा नंतर आम्ही जगायचंय कसं? कुणीच तरी गाववाले जगणार कसं? मला न्याय तर पाहिजेच. न्यायच मला लवकर पाहिजे. तसे मला ते लोक माझ्या लेकराला केलं तसं बघायलाच भेटले पाहिजे. आणि पूर्ण मला संरक्षण दिलं पाहिजे. आज माझी सून माझं लेकरू माझे गाववाले खूप चांगले आहेत. पण किती वेळ ती त्यांच्या कामाला थोड्या वेळ जाते. मी काय करेन? फक्त फोन करीन. माझा फोन असल्यानंतर ती कुठून येतील, कशी येतील? ज्या पोलिसांनी त्याचं घर पाटील सरांचा पसारा उचलू लागला, तो घरी पाण्याचा ग्लास संतोष PSI रेवता पाटील, तर त्यांनी आपलं धनंजय देशमुख बरोबर चांगली मैत्री. त्यांना इथं रूम करून राहण्यासाठी आले. त्यावेळेस धनंजय देशमुख यांनी त्यांच्या मिसेस हे दोघांनी म्हणजे त्यांचा पसारा लावण्यापासून सगळं म्हणजे हे केलं. आणि एवढं घरचे संबंध ठेवले त्यांनी. त्या सांगतील तुम्हाला अशी काय करायचं त्या बिचारी आई लहानपणी म्हणून आम्ही तिला वडील वारले 7च महिने झालं आणि आता हे प्रकार. सगळे आहेत तुम्ही आमच्या पाठीचे. सगळं गाव पण माझं, सगळे गावकरी माझेच आहेत. मला एक पण माणूस विसरू शकत नाही. आम्हाला काय उत्तर देणार बाप्पा? काय हो गुन्हा तरी काय केलं? सरपंच होता अगोदर ह्या होत्या 2 काय घर तर बघा ना, मामाचं घर येत नाही. कशाची मला सुद्धा काही किंमत वाटत नव्हती. फक्त मला लेकरं पाहिजे होते. काय महत्व पाहिजे आईचं? लेकराशिवाय महत्व कशाला आहे? कशालाच नाही. तिला वाटतं संरक्षण म्हणून तर पाहिजे, त्याची जिम्मेदारी वाढली. खरं तर संरक्षण धनूला पण पाहिजे. धनू इकडे तिकडे गेला तर मग आम्ही घरी असलो तर आम्ही झोपत तरी नाही. काय धनू बिलकुल करावं झोपत लागलं? नाही दादा, बिलकुल धनू खूप खसलाय तो. राम लक्ष्मणासारखी जोडी होती सारखं दादा. आता माझे आम्ही मोठी राम लक्ष्मण होते. आता माझा राम गेला, लक्ष्मण एकटा करत तरी काय? कुठपर्यंत पळावं? बटन दिले वंदन काही नव्हतं. आम्ही काय कुठंही बघा ताई, त्याचं एक थोडंसं फूट नाही माझ्या भावामध्ये. काय होतं ना असं बोलले की एकही माणसं लेकराला वाईट माझ्या बोललं काही नाही. करायला पाहिजे होतं. करायला ना पाहिजे. म्हणायचं ताई असं मी म्हणलं की म्हणायचं आई, चोरी आपण असं गावकडे जणू पण कसल्या लेकरं वारे फिरते. त्याला जाऊ शकतो. म्हणून मला वाटतं शिकतील आणि परिणाम त्यांच्यावर होणे मला तर जीव काहीच कळना. मला काय करावं मी? ऐका ना, मध्ये पण दिसले नाही ते कास्तूसाठीच लागल्या. मला ताई मरता पूर्ण माझं देशमुख कुटुंबाच्या भेटीला पोहोचलेले आहेत आणि यावेळेस देशमुखांच्या आई ह्या भाऊ झाल्याचा दोन शब्दाचा खूप महान लहान होता. जेवण ते एवढं झोपत नाही, खूप अवघड होता.
माझा मुलगा घराच्या बाहेर जातो तर मला भीती वाटते. आता तो पण येत नाही ना मुलगा आणि जर मोर्चा बाहेर म्हणजे गावकरीच फक्त असतात, गावातल्या 4-5 पोलीस कोण असतात ते जिल्हा जिल्ह्याच्या बाहेर गेले सगळ्यांसाठी लिहिले ताई, सगळ्या पक्षाच्या प्रतिनिधींसाठी फॅमिलीसाठी तर द्यायला पाहिजे. माझं 18 कळंब तालुक्यामध्ये 18 हो पाहिजे गावामध्ये पाहिजे. ज्यांची ती गाडी होती त्यावेळेस ते वाल्मिकी कराडला सिलेंडर होण्यासाठी जी गाडी होती ना, ते गाडीचे जे त्यांना घेऊन गेले तिथं ते त्या दिवशी इथं पवार साहेब आले त्या दिवशी अजितदादा आले त्याचे फोटो आहेत आपल्याकडे. शिवलिंग मोराळे म्हणून नावाने कुठे सगळे सापडले त्या दिवशी बीड जिल्ह्यातच होते. इथून जाताना सगळेच एसपी ठीक आहे बघतो शिवलिंग मोराळे तो पण काय मोकळाच गोष्ट आहे. त्याचं काहीच नाहीच आहे. आरोपीला काही जणांनी गाडी घेऊन दुसऱ्या व्यक्तीला आले शिवलिंगला आले त्यांना सुद्धा त्याला एक नोटीस दिली सोडून दिला आहे. अरे नुसतं साथींचे जात झाला जर तुम्ही बोललं तर त्याला 7 महिने जेल होते. पुण्यात आता पुण्यात गेला तो इथून गेला ताई, तो इथून सगळं आमच्या लेखन पोलिसाच्या हातीतून गेला, चौसाळीतून गेला, इथून केज होऊन गेला, केजला होता. एक दिवस त्याच्याकडेच राहायला होता बाबा ते इथे त्या शिवलिंग मोराळे तो जे सोडायला गेला का त्याच्याकडे. हो बघा ना चाटे पण मला विश्वासच नाही की 7वा आहे असं कधी गायब होऊ शकतं माणूस. असं कसं होणार या जगामध्ये? आता एवढं मोबाईल, आई वडील, फॅमिलीला माहिती असेल ना 2 महिने पोरग मिसिंग असं. तो सराईत गुन्हे 2.5 वर्ष फरार होता आणि ह्या केससाठी त्याला फरार म्हणजे फरार म्हणजे फक्त रजिस्टरवर फरार म्हणून आणि फिरायला तो इथे अटक केली नाही त्यावेळेस सुद्धा पोलीस प्रशासनाने काहीच नाही त्याच्यावर गुन्हा असून सुद्धा. आणि हे जे प्रत्येक आहेत ना 7 जण सुद्धा त्याच्यावर प्रत्येकावर 9-9, 10-10, 11-11 पोलीस तरी पण ते बाहेर फिरतात आणि त्यांनी शेवट हेच केलं. पोलिसांच्या समोर जे आरोपी आहेत ना सगळे सर्व आरोपीवर गुन्हे ऑलरेडी आहेत. मजदूर आहे, तरी ते मोकाटच करतात. याचा पुन्हा एवढा अभय आहे काही त्यात आता सुद्धा काही लोक एवढे ही सगळे फिरतातच ना. पोलीस सुद्धा याला असं एवढं झालं तरी 2 PI सुद्धा आहेत. त्यांचे जे CDR काढा म्हणून आपण एवढं बोलतोय तरी काढतो. सीडीआर तर पाहिजे. तो 7व्याचा तर सीडीआर का नाही? त्याचा नाही पोलीस यंत्रणेने साथ देते. नाही पण 7वा जो आहे ना त्याचा सीडीआर का नाही काढत? कृष्णा अंधारेचा सीडीआर का नाही करायला लागलं? सीडीआर काढायला पाहिजे. मला तर वाटते माझ्या भावाचा पूर्ण विश्वास पोलिसांवर. मला जरी लिहिलं तरी पोलीस येतील. मला एक वाटतं असं की पूर्ण केसचे जे पोलीस असतील ना त्या दिवशी मला तर वाटतं तेवढं सगळ्यांना फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे. कारण इतका विश्वास पूर्ण म्हणजे असे करतात म्हणलं. आणि पोलिसांवर काही नाही विश्वास ठेवायचा तर ठेवायचा. ठेवायचा कुणावर? अशा वेळेला पोलीस स्टेशनचे लोक येत नाहीत तर येतेच तुमचे. त्यांना यायला पाहिजे होतं ना. त्यांचं काम काय नेमकं?
एवढा मोठा झाल्याच्या म्हणजे कसं होतंय कल्पना कुठे करू शकत नाही एका चांगल्या माणसाच्या असं इतकी त्यांची ओळख होती कोणत्या स्टेशनापर्यंत त्यांनी वाट पाहिली असेल आणि हे इतका विश्वासघात करतील म्हणल्यावर किती अवघड. नाहीतर कधी कधी मध्ये न्याय नाही मिळाला ना जाऊ दे आपण नाही जगायचं न्याय जर मिळायचं तर म्हणजे आपण सगळे होतो जगण्यात आतच नाही. आणि घटना पण काही अशी झाली आहे दुपारी ते पण मेन हायवेवर असं घरातून नाही शेतातून नाही कुठेच नाही आणि सोबत तो असताना त्याला पण इतकं वाईट वाटलं ना सिक्युरिटी आहे ना ते पण बसने आली नाही गाडी आणि 5 मिनिटाच्या अंतरावर तो बसला कारण की टू व्हीलरवर तिघ जण होते त्याच्यामुळे मग त्याला गाडी दिसली त्याने फोन लावला अण्णा मी येऊ का गावात गाडीत आहे का जागा पप्पा म्हणले आहे मग 5 मिनिटाच्या अंतरावर तो गाडीत बसला आणि त्यांना आधी इतकंच माहिती होतं की ड्रायव्हिंग पप्पा करायला पण हा ड्रायव्हिंगला बसला होता त्यांनी आधी ड्रायव्हिंग सीटवरच हल्ला केला नंतर पप्पा बोलले हा सरपंच नाहीये मी सरपंच नंतर तिथून पुढे त्यांनी माझ्या पप्पाला मग ह्याला पण तिथं हातापायी करून मग हा नंतर पोलीस स्टेशन मग आता आपण जाणार कोणाकडे आधी पोलीस स्टेशन कडे जातो ना असं झालं तर पोलीसच याच्यात असतील म्हणून महाजन जे आहेत मॅडम मेन गुन्हेगार त्या आज पोलीस स्टेशनला आज याच पोलीस स्टेशन महाजनच्या विरुद्ध ना आपण फिर्याद दिलेली आहे राजेश सोनवणे फिर्याद येतात आपण त्याचं 90 दिवसाच्या इन्व्हेस्टिगेशन व्हायला पाहिजे तर आपण जर फोन केला तर ती अॅट्रॉसिटी रजिस्टर होईल हे आपण लक्षात कारण प्रकार त्या महाजनला मुख्यमंत्र्यांची वेळ मागे येत आहे हा मग हे मुख्यमंत्रीच वाचले आणि अधिवेशनामध्ये नागपूरच्या अधिवेशनामध्ये देवेंद्र फडणवीसनी त्या महाजनला क्लीन चिट दिली होती छत्री नको तिथल्या पोलिसांची डायरेक्टरला शिक्षा झाली पाहिजे सगळं पोलीस स्टेशन केसलाच नको केलं पैशामुळेच केलं असेल नाही पैशाच्या जीवावरच केलं ते का पैसे खातील का अन्न खात नव्हते का नोटाच कागदच खाते आणि त्यांचं एक म्हणणे अश्विनीचं त्या म्हणला मला म्हणतात समोरून माझ्या नवऱ्याला मारायचं माझं म्हणणं ते काय म्हणते हातापायी झाली म्हणून त्यांना व्हिडिओ काय युग झाला मग त्यांनी माझ्या मिस्टरने तरी 10-15 लोक होते त्यांच्यासोबत माझं म्हणणं त्यांनी त्यांचं अख्खं गाव घेऊन यायचं आणि आमच्या इथल्या स्टँडवर मारायचं अगं घरी मारायचं असं गपचिप का म्हणणं घ्यायचं तरी आणि हा बीच नव्हता त्याची चूकच नव्हती ना कुठलीच कधी अर्धरात्री बेरात्री कधी पण यायचं कसलं गाव राजकीय पदावर असताना सगळ्या गोष्टी एवढे चांगले सवय नाही निवडणूक झाली की लातूरला म्हणजे कमिटीचे पण ते बी परिस्थिती बिलकुल नव्हती कमिटी ना बूथचे अध्यक्ष पक्षाचे नाही म्हणजे अश्विनी झाला मी पण फोन केला नाही मी फोन म्हणजे तुम्ही घरी वाट बघत आहे फोन केला म्हटलं कधी येणार तर 5च रिंग वाजले कुणाचाही फोन किती वेळ एक रिंग पहिल्याच रिंगला माझा फोन उचलला आणि मग नंतर थोड्या वेळानं केला तर फोनच स्विच ऑफ मग लगेच मी धनूला केला अरे दादाचा फोन स्विच ऑफ झाला म्हटलं तुम्ही जेवायला वाट बघताय सोडायला तरी सुद्धा काही वाटलं नाही बघा ते म्हणला मी दादाला बघतोय तरी मी वरण फोडणी टाकलं कुकर लावलं गवारी निवडत होते बघा पिठाचे गवारी मनात कसं येईल ना कोणाच्या आपण आपलं वाट बघतो एक पण दिवस मॅडम कधीच भांडण नाही झालं ताईचं कुणासोबतच इतके विषय भांडणाचा विषय म्हणजे असं होईल असं काय म्हणून त्याला भीती वाटत नव्हती एवढंच आणि ते सतत म्हणायचं प्रत्येकाचं चांगलं केलं माझं कशाला कोण वाईट अहो सन्मुक्ती सुद्धा ताई किती केली त्यांनी 40 मुलींना पुरस्कार मिळाले ते पोलीस शेवटला गावासाठी आवाज हो उत्कृष्ट सरपंच एकदम नॉन करप्टेड अजून काय आणि ते झाडं लावलेले बघा वाटतं काय कलर झाडाला दिलेलं बघा वाटतंय. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.